नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये लोककथा आणि संस्कृती. आज आपण ऐकणार आहोत मकर संक्रांतीची गोष्ट. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका लहानशा गावात विहान नावाचा एक गोड खोडकर मुलगा राहत होता. विहानला सण खूप आवडायचे, पण मकर संक्रांतीचा सण त्याचा सगळ्यात आवडता होता. कारण मकर संक्रांत म्हटलं की पतंग, तिळगुळ आणि आजोबांच्या गोष्टी. संक्रांतीच्या आदल्या दिवशी विहान आपल्या आजोबांकडे गेला. आजोबा, उद्या संक्रांत आहे, पण आपण तिळगुळ का वाटतो? आजोबा हसले आणि म्हणाले, विहान, उद्या तुला एक खास गोष्ट सांगतो. दुसऱ्या दिवशी पहाटेच विहान उठला. आईने त्याला आंघोळ घातली, नवीन कपडे दिले आणि हातात पतंग दिला. बाहेर सूर्य खूप तेजस्वी दिसत होता. आजोबा म्हणाले, आज सूर्य उत्तरायणात जातो, म्हणजे अंधार कमी होऊन प्रकाश वाढतो. विहान थोडा गोंधळला, पण शांतपणे ऐकत राहिला. आईने ताटात तिळगुळ ठेवला. आजोबा म्हणाले, बघ विहान, तीळ कडू असतो आणि गूळ गोड. आयुष्यात कधी कडू अनुभव येतात तर कधी गोड, पण आपण नेहमी गोड बोलायचं. विहानने डोळे मोठे करत विचारलं, म्हणजे राग आला तरी गोड बोलायचं? आजोबा हसून म्हणाले, हो, कारण गोड बोलणं माणसाला मोठं करतं. दुपारी सगळी मुले पतंग उडवत होती. विहानचा पतंग खूप वर गेला, पण अचानक दोर तुटला. विहान उदास झाला. तेवढ्यात शेजारचा गरीब मुलगा सोहम आला. त्याच्याकडे पतंगच नव्हता. विहान थोडा थांबला आणि मग त्याने स्वतःचा दुसरा पतंग सोहमला दिला. सोहमच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तो बोलला, धन्यवाद विहान. त्या क्षणी विहानला वेगळाच आनंद मिळाला. पतंग जिंकण्यापेक्षाही मोठा. संध्याकाळी आजोबा म्हणाले, विहान, आज तुला संक्रांतीचा खरा अर्थ कळला असेल. विहानने विचारलं, तो कसा? अंधारातून प्रकाशाकडे जाणं म्हणजे फक्त सूर्य नाही, तर आपलं मनही. गोड बोलणं, वाटून खाणं आणि दुसऱ्याला आनंद देणं, हाच खरा सण. विहान हसला. त्याला वाटलं, आजची संक्रांत आयुष्यातील सगळ्यात सुंदर संक्रांत होती. यातून आपण काय शिकलो? गोड बोलणं नेहमी लक्षात ठेवा. वाटून खाण्यात खरा आनंद आहे. सण म्हणजे फक्त मजा नाही, तर संस्कार आहे. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा. पुढच्या गोष्टीपर्यंत तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.